नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. धुळवडी आधीच रक्ताची होळी. शेजाऱ्यांनी माय लेकासह तिघांना घरात शिरून भोकसलं. लातूर शहरातील भांबरे चौक परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. घरासमोर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या शेजाऱ्याला जाब विचारल्याच्या रागातून एका व्यक्तीने एकाच कुटुंबातील तिघांवर चाकूने हल्ला केला. या घटनेत आईसह 2 मुले गंभीर जखमी झाली असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. महादेव पार्वतीनगर भागात राहणारे बालाजी सोमवंशी यांनी शेजारी राहणाऱ्या चंद्रकांत कांबळे याला घरासमोर आरडाओरड, शिवीगाळ करू नका असं सांगितलं. यावरून दोघांमध्ये वाद झाला. संतापलेल्या कांबळे याने अचानक चाकू काढून बालाजी याच्या पोटात वार केला. हा प्रकार पाहून त्याचा भाऊ नागेश सोमवंशी भांडण सोडवण्यासाठी पुढे आला, मात्र आरोपीने त्याच्यावरही चाकू हल्ला केला. दोन्ही मुलांना जखमी अवस्थेत पाहून आई चंद्रकला सोमवंशी त्यांना वाचवण्यासाठी धावल्या. त्यावेळी आरोपीने त्यांच्यावरही चाकूने वार केल्याचं सांगितलं. घटनेनंतर परिसरात घबराट पसरली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला, मात्र पोलिसांनी तात्काळ कारवाई करत काही तासात त्याला अटक केली आहे. या प्रकरणी लातूर MIDC पोलीस स्टेशन येथे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.